Afternoon students, in previous video we started a new chapter measurements and effects of heat. त्याच्यामध्ये आपण heat and temperature मधला डिफरन्स बघितला. तर heat काय आहे? Heat is a form of energy, म्हणजे ती एक प्रकारची एनर्जी आहे आणि जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे ते काय आहे तर ते टेम्परेचर किंवा त्याला आपण तापमान असं म्हणतो आणि उष्णतेवरच त्या वस्तूंचं तापमान हे ठरवलं जातं. हे यावरून आपल्याला स्पष्ट होतं. तर बघा प्रत्येक गोष्टींमध्ये जे टेम्परेचर आहे तर टेम्परेचर हे वेगवेगळ्या युनिटमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. तर फर्स्ट अपॉन ते सेल्सिअस ज्याला आपण डिग्री सेल्सिअस म्हणतो ह्या युनिटमध्ये टेम्परेचर कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतर फॅरनहाइट, ज्याला आपण कॅपिटल एफ रिप्रेझेंट करतो ते त्यामध्ये, आणि दुसरं आहे ते केल्विन कॅपिटल के. या 3 युनिट्समध्ये जे आपलं टेम्परेचर आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मेनली दिस 3 युनिट्स आर यूज्ड फॉर द टेम्परेचर. सो केल्विन इज यूज्ड इन अ सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स, आणि हे जे केल्विन जे युनिट आहे ते स्पेसिफिकली सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स मीन इन केमिकल लॅबोरेटरीजमध्ये स्पेसिफिकली यूज केलं जातं मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे जे कोणत्याही प्रयोगशाळा आहेत किंवा केमिस्ट्रीच्या लॅब्स असतात त्याच्यामध्ये आपण बेसिकली टेम्परेचरसाठी केल्विन स्केल म्हणू शकतो आपण तिला. केल्विन स्केलच यूज केलेली आपल्याला दिसून येते. सो व्हाईल द अदर 2 आर यूज्ड इन अ डेली लाईफ, आणि ह्या जे 3 युनिट्स आहेत हे आपण डेली लाईफमध्ये सुद्धा एक कॉमन टेम्परेचरसाठी यूज करू शकतो. सो द रिलेशन बिटवीन द 3 युनिट्स इज शोन बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. आणि या 3 फॉर्म्युलाजमधलं 3 जे युनिट्स आहेत त्यांचं रिलेशन त्या तिघांमध्ये काय संबंध येतो तो संबंध दर्शवण्यासाठी आपण एक फॉर्म्युला म्हणजे सूत्राचा वापर करणार आहोत. तर फर्स्ट अपॉन F-32 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू C/5. दिस इज अ फॉर्म्युला first. Then next K is equal to C plus 273.5. This is a formula second. म्हणजे बघा जर आपल्याला सेल्सिअसमध्ये कन्वर्जन करायचं असेल फॅरनहाइटचं तर आपण काय करतो, फॅरनहाइटचं जे टेम्परेचर आलं आहे, सपोज फॅरनहाइटचं टेम्परेचर असेल 10, तर आपण 10 - 32 डिवायडेड बाय 9 असं करूयात. मग 32 मधून 10 गेले, किती राहिले आपल्याकडे, इट्स 22/9. मग ह्याचं जे आन्सर येईल आपल्याला ते आन्सर आपल्याला इथं घेऊ ते आपल्याला डिग्री सेल्सिअसचं मिळेल. सपोज इथं आपल्याला 2.0 असं भेटलं डिग्री सेल्सिअस, तर ते झालं आपलं सेल्सिअसमधलं टेम्परेचर. आणि ते सेल्सिअसमधलं टेम्परेचर जर आपल्याला केल्विनमध्ये करायचं असेल तर ते सेल्सिअसचं टेम्परेचर प्लस केल्विनची जी व्हॅल्यू आहे 273.5 या दोन्हींचं आपल्याला ॲडिशन करावं लागेल. म्हणून तर केल्विन 2.0 प्लस 273.5. मग आपल्याला आन्सर काय मिळेल, 275.5 केल्विन हे आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजे जेव्हा आपला कुठल्याही सेल्सिअस टेम्परेचरला जेव्हा आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं असतं तेव्हा ते आहे ते सेल्सिअसचं टेम्परेचर प्लस केल्विनची व्हॅल्यू आहे 273. या दोन्ही व्हॅल्यूंचं आपल्याला ॲडिशन करून आपल्याला ॲक्च्युअल टेम्परेचर केल्विनमध्ये एक्सप्लेन करता येतं. याच्यावरचं आपण एक उदाहरण बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. So here, how much will the temperature of 68 Fahrenheit to be in Celsius and Kelvin? Okay. How will the temperature? इथं त्यांनी काय केलं तर फॅरनहाइटमध्ये टेम्परेचर दिलेलं आहे आणि ते आपल्याला सेल्सिअस आणि केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो फॅरनहाइटचं टेम्परेचर दिलेलं आहे 68 आणि आपल्याला काय करायचं आहे ते सेल्सिअस मीन्स C आणि केल्विनमध्ये आपल्याला त्याचं कन्वर्जन करायचं आहे, रूपांतर करायचं आहे.
इन सेल्सिअस अँड केल्विन. म्हणजे जर फॅरनहाईटमध्ये एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर हे 68 असेल तर ते केल्विन स्केल आणि सेल्सिअस स्केलमध्ये किती येईल. तर आपण मगाशी फॅरनहाईटसाठी फॉर्म्युला यूज केला होता. कोणता फॅरनहाईटसाठी? दॅट F-32/9. सो आपल्याकडे एफचं काय टेम्परेचर आहे? दॅट इज 68. सो 68 - 32/9. 68 मधून 32 गेले, किती राहिले? देर इज 32. सॉरी, देर इज 36. सो 36 डिवाइडेड बाय 9. सो 9ने जेव्हा आपण 36ला डिवाइड करणार किती येणार? 4. सो आपल्याला 4चं मिळालं 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे केल्विन सेल्सिअसचं आपल्याला मिळालं 4 डिग्री. आता तेच आपल्याला काय करायचं आहे? केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून केल्विनसाठी काय येणार? K = C + 273.5. मग आपल्याला C मिळालेला आहे 4 डिग्री. सो 4 + 273.5. सो आपल्याला मिळणार आन्सर 277.5. नाव दिस इज अ व्हॅल्यू फॉर Kelvin and this is a value for Celsius. Then here is the answer. The value will be the temperature Fahrenheit for 68. Then the Celsius it is for a 4 degree Celsius and for Kelvin it is a 277.5. Now take another example. At what temperature will its value be the same in Celsius and Fahrenheit? जर सेल्सिअस आणि फॅरनहाईटमध्ये जर व्हॅल्यू सेम असेल तर ती व्हॅल्यू कोणती? तर ते बघूयात. फर्स्ट अपॉन त्यांनी काय दिलं आहे? तर आपल्याला फॅरनहाईट आणि सेल्सिअसमध्ये व्हॅल्यू सेम आहे. ठीक आहे, मग ती कोणती असेल? मग आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करूया. सपोज F-32/9 इट इज अ फॉर्म्युला फर्स्ट. सो आपल्याला काय मिळणार? C/5. ठीक आहे, मग जर C/5 आपल्याला मिळालं तर आपण इथे काय करणार? क्रॉस. मग आपण काय करणार? आपल्याला दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे, राईट. मग आपण ह्याची काय करणार? दोन्हीची व्हॅल्यू आपल्याकडे सेम आहे म्हणून आपण सपोज Fच्या जागी इथं C घेतला तरी आपल्याला व्हॅल्यू सेम मिळणार. म्हणजे C - 32 × 5 इज इक्वल टू C × 9. आपण काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किंवा आपण तिरकस गुणाकार केला. पण इथं Fच्या ऐवजी आपण C का घेतलं? कारण C आणि Fची व्हॅल्यू आपल्याकडे सेमच आहे हे आपल्याला शोधून काढायचं. म्हणून आपण इथं Fच्या जागी C घेतला. म्हणून C - 32 × 5 इज इक्वल टू C × 9. सो देर इज अ 5C. आता C × 5 आपल्याला मिळणार 5C - 160 बिकॉज 32 × 5 इज इक्वल टू 160 इज इक्वल टू C × 9 मीन्स 9C. मग बघा आपल्याला काय मिळणार? दॅट 4C कसं येणार? बघा आपण इथं लिहूयात. 9C - 5C इज इक्वल टू 160. So 9C - 5 4C is equal to 160. Now C is equal to 160/4. 4 × 4 is 40. Now we will get the answer. C is equal to -40. So the value for the Fahrenheit and it's -40 degree Celsius or -40. बघा अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळालं. आपण काय केलं? आपल्याला काय करायचं होतं? तर फॅरनहाईट आणि सेल्सिअससाठी व्हॅल्यू सेमच आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती. मग आपण काय केलं? पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला फॅरनहाईटसाठीचा. F - 32/9 इज इक्वल टू C/5. आणि आपण इथं काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आणि आपल्याला आता फॅरनहाईटची व्हॅल्यू सेम, सेल्सिअसची पण सेम, म्हणून आपण इथं फॅरनहाईटच्या ऐवजी सेल्सिअस यूज केलं. C - 32 × 5 इज इक्वल टू C × 9. सो Cला आपण मल्टिप्लाय केलं 5 सोबत, आपल्याला मिळालं 5C. 32ला 5 सोबत मल्टिप्लाय केलं, वी विल गेट द व्हॅल्यू 160. आणि 9Cला आपण 9 सोबत केलं तर आपल्याला 9C मिळालं. देन
आपण काय करणार, डिवायडेशन करणार. 9C ह्या बाजूला आहे ते आपण ह्या साईडला घेऊन येणार. इकडं आल्यावर ते काय होणार, 9C मायनस आपण त्याच्यातून 5C डिवाइड केला इज इक्वल टू 160 आपण त्या बाजूला नेणार. त्यानंतर आपल्याला मिळालं 9 - 5 इज इक्वल टू 4, 4C इज इक्वल टू 160. देन आपण C इथे घेतलं आणि आपण इथे काय केलं, C ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून आपण इथे C ठेवला आणि त्या बाजूला आपण 4ला आपण त्या बाजूला प्लेस केलं. 160 डिवायडेड बाय 4. देन 4 चौक 16. मग आपल्याला आन्सर मिळालं 440. सो C इज इक्वल टू 40 और -40 सुद्धा आपण लिहू शकतो. सो दॅट इज द आन्सर. तो अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल्स आपण सॉल्व करून आपण फॅरेनहाईटला सेल्सिअसमध्ये, सेल्सिअसला केल्विनमध्ये आपण इझिली कन्वर्ट करू शकतो. राईट दिस 2 एक्झाम्पल इन युअर नोटबुक. देन नेक्स्ट पॉईंट इज अ थर्मोमीटर. आता थर्मोमीटर काय आहे, ज्याला आपण मराठीमध्ये तापमापी असे म्हणतो. आणि बेसिकली सगळ्यांनाच माहीत आहे की थर्मोमीटर हे ताप मोजण्यासाठी वापरलं जातं, जे आपण डॉक्टरांकडे बघतो. आता थर्मोमीटर सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांच्या डायग्रॅम्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बघू शकता. वेगवेगळ्या 3 ते 4 प्रकारामध्ये थर्मोमीटर अवेलेबल होतं. पहिलं जे थर्मोमीटर असायचं त्याच्यामध्ये पारा फिल केला जायचा. पारा मीन्स मर्क्युरी. ओके. फर्स्ट जे जुने जे थर्मोमीटर किंवा जुन्या ज्या तापमापी असायच्या त्याच्यामध्ये मर्क्युरी म्हणजेच पारा वापरला जायचा. बट वी ऑल नो दॅट मर्क्युरी इज अ हार्मफुल फॉर आवर हेल्थ. म्हणजे पाऱ्याचा थोडासा जरी अंश आपल्या शरीरामध्ये गेला तरी आपला जीव जाण्याची शक्यता असते. कारण मर्क्युरी इट इज अ व्हेरी पॉयझनस एलिमेंट. कारण पारा हा सर्वात धोकादायक आणि विषारी पदार्थ आहे. त्यामुळे काय केलं, त्या थर्मोमीटरमध्ये चेंजेस झाले. मर्क्युरी बंद केला गेला आणि मर्क्युरीच्या ऐवजी अल्कोहोलचा वापर पाऱ्यामध्ये केला जाऊ लागला. म्हणून आत्ताचे जे आपले थर्मोमीटर्स आहेत, जे आपण डॉक्टर्सकडे बघतो, जे किंवा स्पेसिफिकली पर्सनली आपल्या घरामध्ये सुद्धा काही थर्मोमीटर्स असतात इमर्जन्सी फीवर वगैरे चेक करण्यासाठी. तर त्या थर्मोमीटर्समध्ये मर्क्युरीच्या ऐवजी आपल्याला अल्कोहोल लेवल पाहायला मिळते. जेव्हा आपण तो थर्मोमीटर तोंडामध्ये किंवा काखेमध्ये ठेवतो फॉर द हीट कॅल्क्युलेट हीट ऑफ टेम्परेचर, म्हणजे शरीराचं तापमान मोजण्यासाठी, किंवा एखाद्या व्यक्तीला जर ताप आला असेल तर तो ताप मोजण्यासाठी डॉक्टर काय करतात तर ते तोंडामध्ये किंवा काखेमध्ये तो ठेवला जातो. त्यामुळे काय होतं, आपल्या जे शरीराचं तापमान आहे ते ह्या मर्क्युरीची अल्कोहोलची जी लेवल आहे त्या लेवलवर ते तापमान वाढत असतं किंवा पडत असतं. ते तापमान जेव्हा त्या अल्कोहोलच्या लेवलला टच करतं तेव्हा जसजसं आपलं ते तापमान वाढत असतं तसतसं ती जी अल्कोहोलची जी लेवल आहे ती हळूहळू वरवरती इन्क्रीज होत जाते, वाढत जाते. आणि जेवढं आपल्या टेम्परेचर किंवा शरीराचं जे तापमान आहे त्या लेवलपर्यंत ते येऊन पोचतं. सपोज जर आपल्या शरीराचं तापमान हे 87 डिग्री सेल्सिअस असेल तर ती जी अल्कोहोलची लेवल आहे ती मार्किंगवर 87 या पॉईंटवर येऊन पोचते. आणि मग त्यावरून डॉक्टर डिटेक्ट करतात की आपल्याला किती ताप आला आहे किंवा आपल्या शरीराचं टेम्परेचर हे किती आहे. So you must have seen the thermometer that used when someone at home has fever. That thermometer is called a clinical thermometer. आणि जे डॉक्टर्स थर्मामीटर वापरतात ताप चेक करण्यासाठी पेशंटसाठी त्या थर्मामीटरला आपण क्लिनिकल थर्मामीटर असं म्हणतो. डिफरंट थर्मामीटर्स आर यूज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. आणि बघा जे कॉमन थर्मामीटर क्लिनिकल थर्मामीटर आपण बेसिकली क्लिनिकलमध्ये म्हणजेच डॉक्टरांसाठी यूज करतो. देन सम थर्मामीटर्स आर यूज्ड इन अ लॅबोरेटरी. आणि काही जे थर्मामीटर्स असतात ते लॅबोरेटरीमध्ये पाण्याचं टेम्परेचर म्हणजे आपण केमिकल लॅबोरेटरीमध्ये जे प्रयोग करतो त्या प्रयोगामध्ये एखाद्या सोल्युशनचं किंवा एखाद्या पाण्याचं जर टेम्परेचर आपल्याला डिटेक्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण सुद्धा थर्मोमीटर वापरतो. त्याला आपण सायंटिफिक थर्मोमीटर किंवा सिम्पल थर्मामीटर असं सुद्धा म्हणतो. सो हे जे थर्मामीटर्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे बेसिकली थर्मामीटरचा यूज काय आहे तर थर्मामीटर इज यूज टू कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ द पर्सन ऑर एनी अदर सबस्टन्सेस. देन नेक्स्ट वन इज अ कॅलरीमीटर. आता जसं टेम्परेचर साठी थर्मामीटर यूज करतात तसं शरीराची उष्णता मोजण्यासाठी कॅलरीमीटरचा वापर केला जातो. सो who have seen that a thermometer is used to measure the temperature of an object.
आपण थर्मोमीटरचा वापर कशासाठी करतो? तापमान मोजण्यासाठी. आणि कॅलरीमीटरचा यूज आपण करत असतो हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो अ कॅलरीमीटर इज यूज टू मेजर द हीट कंटेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या पदार्थाची उष्णता किती आहे, त्या पदार्थानं किती उष्णता ग्राह्य केलेली आहे ते मोजण्यासाठी आपण कॅलरीमीटर या वस्तुमानाचा वापर करत असतो. Using this equipment we can measure the heat produced or absorbed in a physical or chemical process. आणि ह्या उपकरणाने म्हणजे या कॅलरीमीटरने आपण काय डिटेक्ट करू शकतो की एखाद्या पदार्थाला किती उष्णता द्यावी लागली किंवा त्या पदार्थाने किती उष्णता शोषून घेतली आणि त्यामध्ये कोणते फिजिकल आणि केमिकल चेंजेस झाले ते डिटेक्ट करण्यासाठी, ते मोजण्यासाठी आपण कॅलरीमीटर या एककाचा किंवा या उपकरणाचा वापर आपण करू शकतो. कॅलरीमीटरमध्ये जे हीट मोजली जाते ती कॅलरी या एककामध्ये आपल्याला मोजता येते. आणि जी टेम्परेचर आपण थर्मोमीटरमध्ये यूज करतो, थर्मो मीन्स टेम्परेचर. सो जे आपण त्या थर्मोमीटरमध्ये जे तापमान मोजतो ते तापमान आपण डिग्री सेल्सिअस या एककामध्येच वापरतो. आणि कॅलरीमीटरमध्ये जे आपण तापमान मोजतो ते आपण कॅलरी या एककामध्येच हीट जी असते ती ही उष्णता आपण मोजत असतो. आणि ह्या कॅलरीमीटरमध्ये बघा, कॅलरीमीटरचा जे आकार असतो तो खूपच वेगळा असतो. त्या कॅलरीमीटरची आपण थोडक्यात डायग्राम एक्सप्लेन करूया. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलीच आहे पण तरी तुम्हाला समजण्यासाठी इथे मी काढते बघा. तर अशा प्रकारे कॅलरीमीटरची डायग्राम असते. इथं आपण थर्मामीटर लावू शकतो. याच्यामध्ये लिक्विड, कोणत्याही प्रकारचं लिक्विड ज्याचं आपल्याला हीट कॅल्क्युलेट करायचे, तर इट इज नोन ॲज अ आउटर वेसल. एक बाहेरील बाजूने एक भांडं असतं आणि आतील बाजूला अशा दोन प्रकारचं भांड्यांचं वेष्टन जे असतं ते आपल्याला कॅलरी मापीमध्ये दिसून येतं. त्यानंतर ही हीट रेझिस्टंट लीड, म्हणजे ह्याच्यामधून उष्णता बाहेर जात नाही, ह्या झाकणामधून उष्णता बाहेर जात नाही, त्यामुळे या पदार्थाला जी उष्णता आहे ती सर्व आतल्या भांड्यामध्ये साठून राहिलेली दिसून येते आणि तीच उष्णता आपण याच्यामधून मोजू शकतो. सो बघा, सपोज द हीट तर यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे. सपोज द मास ऑफ द इनर वेसल इन द कॅलरीमीटर इज MC. म्हणजे हे जे इनर वेसल आहे, इथं मी नावं लिहिते प्रत्येकाची आणि त्याच्यावर आपल्याला एक फॉर्म्युला डिटेक्ट करायचा आहे. इनर वेसल दिलं आपण, त्यानंतर जे आहे आपलं हीट रेझिस्टंट लीड दॅट इज अ थर्मोमीटर. दिस इज अ स्टिरर. दिस इज एअर कॅव्हिटी. And this is a heat resistant ring. तर अशा प्रकारे कॅलरी मापी तुम्हाला तुमच्या पुस्तकात सुद्धा तिची डायग्राम पाहायला मिळेल. अशा प्रकारे कॅलरी मापी असते आणि तिच्यानुसार आपल्याला एखाद्या पदार्थाची उष्णता आपण डिटेक्ट करू शकतो.